नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. मिरचीचा प्लॉट या कंडिशनमध्ये आहे. चांगली मिरचीच्या प्लॉटची परिस्थिती आहे. मग ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम जाणवतो की रसशोषक किडीचं आक्रमण वाढत असतं. कुठलं कॉम्बिनेशन घ्यावा हे शेतकऱ्याला कळत नाही. चांगलं कॉम्बिनेशन घ्यावा तर ते कोणतं आणि त्याचे किती रिपोर्ट असतील हे शेतकऱ्याला कळत नाही. शेतकरी बऱ्याच वेळेस सिंगल कॉम्बिनेशन वापरून थकून जातो. तर आज असंच भन्नाट कॉम्बिनेशन देतो ज्याचे भयंकर असे रिपोर्ट ब्लॅक थ्रिप्सवरती तुम्हाला बघायला भेटणार. या कॉम्बिनेशनमध्ये मार्केटमध्ये जे सोलोमन भेटतं, बायर कंपनीचे प्रोडक्ट आहे ब्युटासायक्लोथ्रिन आणि इमिडाक्लोप्रिड युक्त हे जे प्रोडक्ट आहे, याचा जो डोस आपल्याला ठेवायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली आपल्याला घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला आणखी एक इन्सेक्टिसाइड घ्यायचं आहे, ते म्हणजे डेल्टामेथ्रिन 11% EC मध्ये मार्केटमध्ये जे डेसिस 100 आपल्याला उपलब्ध होतं. तर त्या डेसिस 100चा जो डोस आहे तो आपल्याला या ठिकाणी ठेवायचा 150 मिली प्रति 200 लिटर पाणी. सोबतच आपल्याला चांगल्या दर्जाचं कॉम्बी मी तर सांगेल लिबरेल टेमेक्स जे मार्केटमध्ये आपल्याला भेटतं, BASF कंपनीचं आहे, 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घ्या. त्याच्यासोबत सेटिंगसाठी आणखी चांगलं PGR तुम्ही घेऊ शकता. जसं प्रिशियन क्रॉप केअरचं टायटॅनिक आहे ते 400 मिली घ्या आणि या चौघांची एकत्रित फवारणी तुम्ही आपल्या मिरची पिकावरती घ्या. अतिशय भयंकर रिपोर्ट्स तुम्हाला या फवारणीचे बघायला भेटतील. काळोखी वाढणारे, सेटिंग वाढणारे, फळाला चकाकी येणारे ब्लॅक थ्रिप्स आणि ज्या काही रसशोषक किडे असतील त्यासुद्धा 100% कंट्रोलमध्ये या ठिकाणी आलेल्या आपल्याला दिसणार आहे. कंट्रोल बघण्यासाठी फवारणीचं व्यवस्थित कव्हरेज, जे बुडणारी पांढरी माशी आहे किंवा तुमच्या फुलामध्ये असणारा येलो आणि ब्लॅक थ्रिप्स आहे 2 दिवसानंतर म्हणजे 48 तासानंतर चेक करा. येलो थ्रिप्स, ब्लॅक थ्रिप्स आहे तो 80 ते 90% रिड्यूस झालेला तुम्हाला या फवारणीतून दिसून येणार आहे. स्टे ट्यून्ड.